जितेंद्र शेळके कोण आहेत ते देखील आपण पाहूयात। भोंदू अशोक खराटचे निकटवर्तीय आणि खराटच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष। शेळकेंच्या लॉन्समध्ये ही खराटची भागीदारी आहे आणि जमीन खरेदीमध्ये मोठी भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला आणि खरातला अटक झाल्यापासून ते तणावात होते। दरम्यान शेळकेंच्या अपघातानंतर अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे। जे गेलेत ॲक्सिडेंट जो झालाय म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ॲक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे। त्यामुळे ॲक्सिडेंट कसा झाला काय झाला याचा थोडासा तपास होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि शेळकेकडे असणाऱ्या माहितीचं काय, त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी माहिती होत्या, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड होते, त्यांच्याकडे आर्थिक व्यवहाराबद्दलची जी माहिती होती त्याच्याबद्दल काय केलं याच्यावर कुठेतरी निवेदन हे सरकारकडनं लवकरात लवकर लोकांना देणं महत्त्वाचं आहे। नाही, मी अपघाती मृत्यू म्हणणार नाही। जरी टिप्परला धडकून जितेंद्र शेळके याचा जागीच मृत्यू झाला असेल, 2 दिवसापूर्वी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात ती व्यक्ती आलेली आहे। अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टची ती व्यक्ती उपाध्यक्ष होती आणि अशी व्यक्ती की ज्याची चौकशी सुरू असताना आणि त्याच्या नावाने ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात आढळलेले आहे। त्यामुळे या गोष्टीला 2 अँगल दिसतात। एक तर कुठल्या तरी मानसिक ताणात ही व्यक्ती असावी। जर साक्षीदारच मारले गेले, साक्षीदारच संपवले गेले तर न्यायालयात पुढे केस टिकण्यासाठी ज्या आहेत त्या बऱ्याच अडचणी येऊ शकतात। त्यामुळं जे जितेंद्र शेळके आहेत, जितेंद्र शेळकेंना मारलं गेलंय, त्यांना संपवलं गेलंय। शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं। शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांनी हा अपघातच असल्याचा दावा केलेला आहे। ऐकूया। एकूणच या प्रकरणाच्या बाबतीमध्ये गेल्या महिनाभरापासून मला असं वाटतंय की आज जो काही अपघात झाला आहे हा अपघात आहे। म्हणजे मोठ्या ट्रेलरला मागच्या बाजूने गाडीने धडक दिलेली आणि त्याच्यामध्ये त्यांचा शेळकेंचा अपघाती मृत्यू झालेला आहे। परंतु त्याला घातपात म्हणावं, मला असं वाटतं की ह्याचं राजकारण होता कामा नये। मला अजिबात हा घातपात वाटत नाही। राजकीय लोकांचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये कुठंतरी संबंध असेल म्हणून असा घातपात घडवला जाईल ह्याची म्हणजे सुतराम देखील शक्यता नाही आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस ह्या विषयांमध्ये तुम्ही बघितलं असेल, नाशिकमध्ये घडलेला तिन्ही प्रकरणामध्ये ते अत्यंत संवेदनशीलता आणि सुमोठं काम करत आहे। कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। त्यामुळे कोणीही चिंता करू नये की कोणीतरी राजकीय व्यक्ती आहे आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये त्याला वाचवण्यासाठी असला कुठलाही प्रकार देवाभाऊंच्या राज्यामध्ये होणं शक्य नाही।